कॉलेजच्या आखरी दिवशी बी झाला ना भाऊ कांड. तो कांड आमच्यासोबत काय झाला ते पाहण्यासाठी हा ब्लॉग शर्ट पर्यंत पहा. जय महाराष्ट्र मित्रांनो. तसाच आमचा कॉलेजचा आखरी दिवस कालच झाला, पण काल आम्ही सिव्हिल ड्रेस आणला होता. पण क्लास मधल्या पोट्टेनं म्हटलं की उद्या अजून येऊन. मग आलो भाऊ आम्ही आज कॉलेजले, ते बी आमचे कॉलेजचे जुने कपडे घालून. आणि त्या जुन्या कपड्यावर दिल्या बाबा आमच्या आठवणी, म्हणजेच की आमच्या सिग्नेचर, त्यानंतर आमचे नाव, कोणी जेठाला काळे तर कोणी काय काळे. इथून 2 वर्षा पहिले तो प्रवास चालू केलता आणि तोच 2 वर्षाचा प्रवास आज संपणार होता. म्हणून जराशी आमची गँग नाराज होती, पण कोणी कोणाला दाखवत नव्हतं, कारण की ते इमोशन असते. जे इमोशन मध्ये 10वीत आलते तेच आता येऊ राहिले, कारण की 10वीतला बी प्रवास लय मोठा होता. आणि त्यानंतर आता हे 12वी. आपण हे म्हणतो तर सही की आपण 12वी झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर भेटू, पण एकदा पेपर झाले की कोणी कोणाला भेटत नसते, कारण की ते त्यांच्या कामात व्यस्त होऊन जाते. मला तर फक्त एकच सांगणं आहे, जेवढं तुम्हाला जगायचं आहे तेवढं जगून घ्या, जेवढी मजा करायची आहे तेवढी करून घ्या, जेवढं हसायचं आहे तेवढं हसून घ्या, तेवढं लढायचं आहे तेवढं लढून घ्या. फक्त देवाने जे लाईफ दिली आहे त्या आनंदात जगून घ्या, कारण की हे दिवस डबल येणार नाही आहे. आम्ही तर एन्जॉय करू आलो रे बा, तुम्ही बी एन्जॉय करा, पण सोबतच अभ्यास बी करा. ते मी नशीन करत पण तुम्ही करा. आमच्या पूर्ण कॉलेजच्या गँगने आज लय मजा केली, पण आखरीवर सारे जण चुप बसले. एवढं तर चुप आम्ही जेव्हा आम्हाला 2 वर्षात सर कल्ला करे तेव्हा बी नाही बसलो. पण आजपर्यंत ज्या आपल्या वर्गातल्या बहिणी आपल्या ब्लॉग मध्ये आलत्या नव्हत्या त्याला बी आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. नंतर येईल एक रील्स काढून पाहिजे होती, ती काढून दिली. आज मी जास्त की बोलत नाही, भेटू मग आपल्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या अकाउंटला फॉलो करून टाका.